काय झालं? पिल्लू शाळेत घेऊन जायचं म्हणते वजन सराटाने बांधलंय. कोणतं ये बाई तनु? काय डोक्यात फरक आहे का तो? अरे कुत्र्याच्या पिल्लाला कोणी शाळेत नव्हतं का? बस करशील का कुत्र्याचं पिल्लू सांभाळशील? त्याला बाहेर गार्डन मध्ये ठेवलं ते बरोबर खेळण. नाही येडी का ग तू काय? ए अरे त्याला बांधलं कोणी? तीनच. त्या बाय कसं बांधून ठेवलं ते कुशाल उभं राहिलंय. हा गागू नको त्याला आता. शाळेत भात खायला देईल ती. काय देईल? भात ए सोड याला आणि जाय बरं तू शाळेत ढळ. सोड दे इकडे जरा. नाही मला नाही तू शाळेत कशाला नेते त्याला? चाल रे. जाय घरी. त्या बाय पुढे चालायचं ते मागं. तू तिच्या मागे मागेच चाललंय ते तनू. सोड तिला. ए तनू अगं वय ना शाळेत जाण्या टाइम झाला ना. ते बाय. मारा काय नाव ठेवलंय? पद्धतीने संग जायचं. नाव काय ठेवलंय? काय नाव ठेवलं? अजून हा टॉमी. हिचं हे सोडून घ्या नीला शाळेत नेऊन घाल बरं वय. ती ऐकत नाही बाबा मी कावच तिला गागून. सोडित का तू कुत्रा? ते बघा सर. सरांना तिच्या सरांना फोन कर बरं. करू का? कुत्रा घेऊन येऊ राहिली शाळेत म्हणावी. ए सगळे पोरतला येडी येडी म्हणतील सोड त्याला. सोड ते बाय. वय ऐकून एक काम करा ऐकून घे. ऐक मी काय म्हणतो. तू शाळेतून येऊ सर त्याला आम्ही इथं बांधून ठेवतो. मग संध्याकाळी मग संध्याकाळी आले का त्याच्या संग खेळ. काय करायचं मग? काय कर कुठं न्यायचं? शाळेत काय रे बाबा कुत्र्याचं पिल्लू शाळेत न्यायचं? नको नको शाळेत नको नेऊ. त्याला तू सारखं मग बाहेर उभं राहा. ते बी तिच्याच मागे पळत आहे ते बी. सोड ए एक काम कर सोड बरं ते त्याच्या गळ्यातलं सोड. गागू नको शांत बस. संध्याकाळी देईल तुला खेळायला. हा तू शाळेतून आली का? होय आता शाळेत जाय. कटाळा येतो तो शाळेत होय, तर कुत्र्याच्या पिल्लाला कसं काय तू शाळेत नेऊ राहिली? जाय रे, जाय. चला इकडे वय घरात जाऊन भाकर खात बस. वय वय त्याला काहीतरी दे ग. वय जा घरात तबा ते लगेच ऐकत. कसं समजतं पाहिजे बाई? पण गेला ना घरात. वय तू जाईल शाळेत. त्याला आम्ही इलाच ठेवतो. येऊ अरे डायरेक्ट घरात नाही जायचं. इकडे येऊ आलं. हा तू इथंच थांब. तनु दिदी शाळेतून आली का मग तिच्या संग खेळा. ते बा सांगितलं बाय. होय दीदी म्हणत होतो काय म्हणतो? होय. हा जाय तू वय शाळेत जा आता. वय वय लवकर मला सोडायला ये. वय गेला सोडून ये. वय यायला हा वय